नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि सकाळीच ब्लॉगला सुरुवात करते. आणि पोरं गेले स्कूलला, आत्ताच केले चालू थोड्या वेळाने. आणि गुडियाचा प्रोग्राम होता, गुडिया ड्रेस वगैरे घालून गेली, घागरा वगैरे. तर की छान दिसत होती माझी गुडिया आहे, तिचं नाव तर गुडियासारखीच दिसत होती. सर्व आवरलं गेलेलं आहे, नाश्ता दिलेला आहे मी. आणि म्हणजे बाकीचे कामं तर बाकीचे, सकाळी आपले कामं लवकर होत नाही, तर जे आपले आहे नाश्त्याचं कामं वगैरे ते सर्व आवरून घेतलेलं आहे. फक्त आता गरमागरम बनवायचं बाकी आहे. आणि त्यांना दिलं आहे मी टिफिनला साबुदाण्याचे वडे. आणि साबुदाण्याचे वडे ना मी पाहुण्यांसाठी सुद्धा करून ठेवलेलं आहे पीठ. हे बघा, इथं पण करून ठेवलं, हे साबुदाण्या वड्याचं पीठ करून ठेवलेलं आहे. आणि इथं मी उडदाची डाळचे वडे, रात्री हे ना मी डाळ भिजू घातली होती आणि साबुदाणे पण भिजू घातले होते थोडेसे. बटाटे वगैरे सकाळीच बॉईल वगैरे केले, पण हे दोन वस्तू मी रात्रीच भिजू घातलेल्या होत्या. आणि सकाळी मी पटापट गुडियाला पण तयार करत गेली आणि वड्यांचं पण बटाटे वगैरे लावून दिलं. तर झालंय आता. गुडिया त्यांचा टिफिन गेलेला आहे. तर चला आता मी यांना नाश्ता देते. तर मी ना माझं आहे ना, म्हणजे घाई गडबडीने ना पटापट वाटून घेतलं. मी इथे ना उडदाची डाळमध्ये ना मी काय घेतलेलं आहे, कोथिंबीर, जिरं, हिरवी मिरची आणि हे करून घेतलेलं आहे. परत इकडे मी तेच पीठ आहे, याच्यात फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे. आता याच्यात मी मिक्स करून देणार आहे ते, आणि नमक टाकून बस झालं आपलं. सिंपल राहता वडे. कोथिंबीर वगैरे टाकली का, मी कोथिंबीर याच्यातच फिरवून घेतलेली आहे त्याच्यात. आणि याच्यात टाकले मी साबुदाणे टाकलेले, बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर, तिखट आणि नमक, हे असे करून घेतलेले. तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी ना माझ्या फ्रेंडसाठी पहिले वडे बनवून घेते. तुला काय वडेच खायचे का, साबुदाण्याचे का हे डाळीचे? साबुदाण्याचे का? तर साबुदाण्याचे वडे काढून घेते पहिले मी. अशी वाटी घ्यायची आपण आणि त्याला पाणी लावायचं. आणि उडदाची डाळ इझिली आपण म्हणजे हे होते ती, असा छोटासा पोळा करायचा आणि आपला वडा हे बघा पटकन तेलात चालला जातो. म्हणजे आपल्याला वेळ बी लागत नाही, लगेच आणि पटकन कामं होता आणि छोटे छोटे होता वडे. एकदा लागली ना सवय, पटकन होता, पटापट होता ते. एक पहिलाच वड्याला वेळ लागतो. चल इकडे. आणि माझा तनूचा आहे बर्थडे, आज बर्थडे त्याचा. तर त्याचे पप्पा 9 वाजता, त्याची मम्मी आणि पप्पा 9 वाजता जाणार आहे. इथून त्याला कपडे वगैरे घ्यायचे वाटतं. तनूचा आहे बर्थडे. तनूला सर्वांनी विश करा. आता तनूसाठी मी बनवते वडे, चटणी. आणि त्याला हो हो तुला बी देते ना. मी म्हटलं वडे पण देऊन देते त्याच्यातच. तर चालेल. माझ्या तनूचा बर्थडे. हॅपी बर्थडे तनू. तुला काय पाहिजे गिफ्ट? तनूला गिफ्ट पाहिजे नाही माझ्याकडून. काय घ्यायचं? मी पैसे देऊन देईन, तुला जे पटेल ते घेऊन दे. ठीक आहे. आणि वडे बघा किती छान झाले आपले. काय 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 घेतोय आणि माझे ना हाताचे किती का पातळ पीठ असू द्या तरी वडे खूप गोल येतात. आणि पूर्ण गोल आहे, असं नाही आहे एकही गोल झालेला नाही आहे. आणि तून फुगलेले सर्वच. आणि आकार सुद्धा पसरत नाही आणि छोटे छोटे होता. मुलांना पण खायला मजा येते, नाश्ता करायला. आणि हे कसा झाला?
गरमागरम आहे. तनू खाताय का? काही देऊ का तुम्हाला? पाणी देऊन देऊ का? हा ग्लास घे, मी पप्पांना देते. तर हे बसले खायला. हां खा मग आता पोटभर. चाललेले प्रेम तनू चालले करून दाखव. तसांचं पैसा कर ना. आठू न्यू कपडे पैसा पैसा चालले हे आता. आणि आता 10:15 झालेले. उशिरा जाता ये म्हणे, उशिरा जाऊ दे त्यांना. तर माझ्या तनूचा आज बर्थडे आहे ना, तर तनूला गिफ्ट द्यायचं आहे मला. हे बघ काहीतरी घेऊन घे ना. काहीतरी घ्यायचा. माझ्या भाऊ बाय. आता कर तुम्ही बाय कर रे. बाय. घे ना आता खाऊन घे. कॅमेरामॅन चला आता 11:30 वाजून गेले आणि करेक्ट 11:30 झालेले. माझा डब्बासुद्धा रेडी झाला आता. आणि डब्यामध्ये मुगाची डाळ अशी नॉर्मल तिखट आणि भाकर, ज्वारीची भाकर बनवली मी. आणि आमच्यासाठी तर वडे वगैरे काढून घेत, पण मला एवढे वडे म्हणजे हे होत नाही, ॲसिडिटी होऊन जाते. तर माझ्यासाठी पण मी भाकर टाकून घेतली आणि सर्वांनी वडे खाऊन घेतले पोटभर. आमच्या यांनी काही खाल्लं नाही. मुलांना दाबेली करून दिलेली होती, पाव पडलेले होते आणि चीज वगैरे टाकून दाबेली करून दिलेली होती आणि ते खाऊन गेले. अजून परत पोरं उशिरून गेला होता. त्या सकाळीच तर मी त्यांना 7:30ला देऊन दिलं होतं लगेच. आणि तेव्हा तर त्यांनी थोडं थोडं खाल्लं आणि मग लगेच परत मी 10 वाजता त्यांना लगेच पटापट दाबेली करून दिली. एक म्हटलं मुलांना भूक लागून जाईल आणि बाहेरचं खाऊ घालू नका आता पाणी पावसाचं. तर सर्वांना मग एक सर्वांनाच दिली मी. तर चला आवरून घेतलं मी. बाकीचं तर आवरलं गेलेलं आहे माझं, पण भरपूर कामं बाकी आहे. भांडे घासले मी बाकीचे आणि बाकीचे तर खूप भांडे पडलेले. हे बघा इथं भांडे घासून एवढे भांडे घासले आणि अजून एवढे परत भांडे घासायचे मला. अजून हे बघा किती गॅस होता. हे डबे घासायचे मला. एक डबा भरून ठेवला, एक डबा घासायचा आहे आणि हे सर्व भांडे मला घासायचे. परत संध्याकाळचे 6:30 झाले आणि दिवसभर आज इतके कामं होते, खूपच कामं होते. आणि माझे सासरे पेशंट ते दुपारी घरी आले, म्हणजे ते तरी पण 1 वाजता घरी येऊन गेलेले होते. आणि तेव्हापासून ना कंटिन्यू मी उभी आहे. चहा वगैरे ते चालूच. मग दिवस माझा कुठे गेला आणि पोरं पण गेले तर मला अजिबात आज करमत नव्हतं. तर मी कामातच दिवस घालवला. आणि आत्तासुद्धा मी इतके भांडे घासले. आत्ता फ्रेश झाली मी. म्हटलं असं कसं तरी होत होतं मला. मग मी ना आंघोळ वगैरे केली तेव्हा फ्रेश झाली मी. आणि हे बघा पूर्ण किचन आवरून घेतलं मी आता. आणि हे बघा दवाखान्याचे डबे मी पूर्ण धुवून टाकले. म्हणजे ना 2-3 डबे तिथं गोळा होऊन गेलेले होते. तर हे डबे जाणत नव्हते. आणि हे बघा मी आत्ता पूर्ण डबे धुवून तर साईडला ठेवले. म्हटलं पाणी नितरून जाईल आणि मग लावले जातील. गुडियाने आज ना खूप छान व्हिडिओ बनवले. तिने ना हे घातलेला होता, काय ग घागरा म्हणतात त्याला, घागरा घातलेला होता. तर मला आठवण येत नव्हते काय म्हणतात. घागरा घातलेला होता. शाळेत तिचा प्रोग्राम होता तर. आणि तिने तरी पण 2 वाजता आली ना ती, तर ती 3 वाजेपर्यंत तर व्हिडिओज करत होती. 3-3:30 पर्यंत ती खाली चाली नाही. आणि आज तिने काहीच खाल्लेलं नाही आहे. तिला वडे खायचे होते आणि मला वेळच भेटत नव्हता. पहिले ना वडे काढून दिले गुडियाला बी आणि सर्वांना दिले. एक जणाला देते गरम.
धर. गुड्या राणी बसली. माऊ छान झाले होते का? खिचडी लावली गेली आणि किचन सुद्धा आवरून घेतलं मी. ते थोडेफार भांडे वगैरे होते ते आवरून ठेवले आणि लागते आणि हे पण येतीलच लगेच जेवायला वाढणार मी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय.